नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य मिशन म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात 140 जागांसाठीची जाहीर करण्यात आलेली आहे. पाहू शकता. राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15वा वित्त आयोग अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीत अणदिस्त खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेली रिक्त पदे 11 महिने आणि 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्याकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये पाहू शकता वैद्यकीय अधिकारी PG आयुषसाठी एकूण यामध्ये योजना आहे. आयुष योजनेसाठी एकूण अनुसूचित जातींसाठी एक जागा आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता युनानी मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. आयुष 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इन आयुष हॉस्पिटल. दुसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS साठीची एकूण जागा पाहू शकते. यामध्ये ज्या विस्तारित जागा आहेत अनुसूचित जातींसाठी 4, जमातींसाठी 2, विभक्त जाती 1 आहे. त्यानंतर ब, क आणि ड आणि याच्यासाठी पाहू शकता एक एक प्रत्येकी जागा आहे. यानंतर पाहू शकता 4 तून 6 आहेत. यामध्ये विस्तारित ज्या जागा आहेत प्रवर्गानुसार चेक केल्या जाऊ शकतात. वैद्यकीय अधिकारी MBBS साठी शैक्षणिक पात्रता MBBS मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. तिसरं पद अतिविशेषज्ञ आहे. यासाठी सुपर स्पेशलिस्टसाठी आहे. एकूण याच्यासाठीच्या जागा पाहू शकता. एकूण 4 जागा आहेत. प्रत्येकी कॅटेगरीनुसारच्या जागा चेक केल्या जाऊ शकतात आणि त्या पद्धतीने शैक्षणिक पात्रता या पदासाठी आवश्यक आहे. यानंतर स्पेशलिस्टसाठीची पदं आहेत. यानंतर पाहू शकता कार्यक्रम व्यवस्थापक NHM सार्वजनिक आरोग्यासाठीचं, कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य विभागासाठीचं. यानंतर पुढे पाहू शकता कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा आयुष अभियानसाठीची ही जागा आहे अराखीव. वैद्यकीय अधिकारी RBS साठीचे आहे. TB पर्यवेक्षक आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्ता सोशल वर्करसाठी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क, मास्टर ऑफ फिलॉसॉफी, सायकॅट्रिक सोशल वर्क आवश्यक आहे. अराखीवसाठी एक जागा आहे यासाठीची. नर्सिंग प्रशिक्षकसाठीची यामध्ये पाहू शकता 2 जागा. सायकोलॉजिस्ट, आर्टिकल ऑडिओलॉजिस्ट आहे. स्टाफ नर्ससाठी पाहू शकता GNM BSc नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. एकूण यामध्ये पाहू शकता 14, 18 जवळ-जवळ पाहू शकता 32-36 जागा यासाठीच्या आहेत. अनुसूचित जाती 6, अनुसूचित जमाती 2, विभक्त जाती 2 आहेत. भटक्या जमाती ड साठी 4 किंवा यासाठी पाहू शकता 1 आहे. इतर मागासवर्गासाठी 3. यानंतर सामाजिक SC-BC प्रवर्गासाठी एकूण 15 आहेत. आर्थिक दुर्बल घटक 7. यानंतर ऑप्टोमॉलॉजिस्ट आहे. समुपदेशक काउन्सिलरसाठी आहे. डेटा एंट्री ऑपरेटर जिल्हा आयुष अभियानसाठीची शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग फ्रॉम GCC इन टायपिंग स्पीड 40 वर पर मिनिट इन इंग्लिश आणि 30 वर पर मिनिट इन मराठी. प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स पर्सन. अराखीवसाठी एक जागा. वेतन प्रतिमाह 18,000 इतका आहे. यानंतर फिजिओथेरपिस्ट आहे. कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी, निमवैद्यकीय कुष्ठरोग कर्मचारी आहे. डायलिसिस तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, DMLT आवश्यक आहे. 1 वर्षाचा अनुभव. यानंतर फॅसिलिटी मॅनेजर आहे. आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी MBBS साठी आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS उपलब्ध झाले नाहीत तर वैद्यकीय अधिकारी PMS साठी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक पुरुषसाठी आहेत. या जागा पाहू शकता डिटेलमध्ये ज्या प्रवर्ग आहेत यानुसारच्या जागा देण्यात आलेल्या आहेत. यानुसार शैक्षणिक पात्रता सुद्धा चेक केली जाऊ शकते. हे 4थं पद आहे स्टाफ नर्ससाठीचं. यानंतर पुढे एंटोमॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या विविध जागा आहेत 140 पेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पाहू शकता डिटेलमध्ये जी माहिती आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची माहिती देण्यात आलेली आहे. उपरोक्त पदांसाठी विहित सामाजिक प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी 1 जानेवारी 2025 दिनांक 10 जानेवारी 2025
या कालावधीत सकाळी 10:30 ते 5:30 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून संकेतस्थळावरील जाहिरातीत नमूद केलेल्या कागदपत्रांसह संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना सूचित नमूद केल्याप्रमाणे अर्ज भरायचा आहे. स्पष्ट भरलेले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान, कक्ष आरोग्य विभाग, मुख्य शासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे तुम्हाला सबमिट करायचे आहेत. डिटेलमध्ये जो अर्जाचा फॉर्मॅट नमुना जाहिरातीमध्ये आहे तो चेक केला जाऊ शकतो आणि त्या पद्धतीने अर्ज जो आहे हा केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये पाहू शकतो यामध्ये जी जाहिरातीची माहिती आहे यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे ती चेक केली जाऊ शकते. विस्तारित जाहिरात जी आहे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिंधुदुर्गसाठीची पदभरती यासाठी अर्ज करू शकता. पाहू शकता 10 जानेवारी 2025 शेवटची तारीख आहे आणि अर्जाचा फॉर्मॅट यानुसार आहे. हा फिल आउट करून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे 10 जानेवारी 2025 पर्यंत. अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.